नमस्कार मैत्रिणींनो, 12 ऑगस्टला आहे दीप अमावस्या. पण या दिवशी फक्त दिवे लावणे पुरेसे आहे का? या दिवशी आपल्या घरातील दिवे, समई, पंत्या सर्व स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्याची सुंदर परंपरा आहे. पण दीप अमावस्येला दिवे का पूजले जातात, या पूजेमागचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि पूजा नेमकं कशी करायची, अनेकांना याबद्दलची संपूर्ण माहिती माहीत नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या 2026 ची संपूर्ण माहिती, दीपपूजनाची सोपी पद्धत आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या घरात आणूया आणि या दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करूया. दीप अमावस्या हा दिव्यांची पूजा करून प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. अंधकारावर प्रकाशाचा विजय याचे प्रतीक आहे. घरात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली जाते. दिव्यांची पूजा करून नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढावी अशी भावना असते. घरातील देवी देवतांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असेही म्हटले जाते. दिवा म्हणजे ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक. दीप अमावस्या म्हणजे आपल्या जीवनात या प्रकाशाचे स्वागत करण्याचा दिवस. आता ही पूजा नेमकं कशी करावी हे बघूया. घराची व देवघराची स्वच्छता करावी. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील समई, पंत्या, दिवे स्वच्छ करून घ्यावेत. दिवे स्वच्छ पाटावर किंवा ताटात ठेवावे. संध्याकाळी याची मुख्य पूजा असते. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. प्रत्येक दिव्यात तेल किंवा तूप व वात ठेवावी. प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करून दीपदेवतेची पूजा करावी. धूप, दीप नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणावी. शेवटी दिव्यांची आरती करून कुटुंबातील सर्वांना नमस्कार करावा. हे पूजन झाल्यावर छोटी प्रार्थना देखील करावी. हे दीपदेवा, आमच्या घरातील अंधकार दूर करून ज्ञान, आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करा. पूजाविधी व नैवेद्य आपल्या कुलाचारानुसार बदलू शकतात, त्यामुळे घरातील पारंपरिक पद्धतीला प्राधान्य द्यावे. पण या दिवशी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच एक प्रार्थना करा. हे दीपदेवा, माझ्या मुलांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करा. त्यांना उत्तम बुद्धी, चांगले आरोग्य, योग्य संस्कार, आत्मविश्वास आणि यश मिळू दे. त्यांना योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळू द्या आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल, आनंदी आणि समृद्ध होऊ द्या. त्यांच्या जीवनात सदैव सुख, शांती आणि समाधान नांदो हीच आपल्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. किंवा तुम्ही ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा मंत्र जाप करू शकता. त्यानंतर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या. दीप अमावस्येला अंधाराचा नाश करून ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे स्वागत करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.